हॅलो एव्हरीवन, मी जान्हवी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी माझी रेंटल रूमची स्टोरी शेअर करणार आहे। जन्मापासून लग्नापर्यंत आणि लग्नानंतर आतापर्यंत जी काही माझी भटकंती होती, एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये, दुसऱ्या रूम मधून तिसऱ्या रूम मध्ये, ती फायनली माझी संपलेली आहे। कारण आतापर्यंत आम्ही रेंटच्या रूम मध्ये राहत होतो आणि फायनली आम्ही स्वतःचा रूम घेतलाय। तर ती माझी स्टोरी आहे, ती मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे। माझे बाबा ज्या गावी राहायचे तो गाव म्हणजे एकदमच खेडेगाव। ज्या वाडीमध्ये राहायचे तिथे फक्त मोजून 10-11 घरं आणि बाकी पूर्ण जंगलच जंगल आणि घरासमोरून वाहणारी एक नदी। म्हणजे तसं बघायला गेलं तर निसर्गरम्य वातावरण। पण त्या गावी कुठचीही सोय सुविधा नव्हती। बस स्टॉप असेल किंवा शाळा असेल किंवा किराणा दुकान असेल तर तिथे चालत जायला जवळजवळ 40 ते 45 मिनिटं लागायची। आणि जे सर्वात जवळचं शॉप होतं स्नॅक्सचं, जिथे बिस्किट्स वगैरे भेटतात, तर ते जवळजवळ 20 ते 25 मिनिटं लागायची चालत जायला। तर अशा पद्धतीचे एकदम खेडेगाव। एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी जवळजवळ अर्धा तास पहिला ऑटो शोधण्यामध्ये जायचे आणि त्याच्यानंतर 1 तास हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी लागायचे। तर असा एकदम खेडेगाव होता। आणि हा तोच गाव आहे आताचा। अजूनही थोडाफार तसंच आहे, पण मोबाईलमुळे बऱ्याच गोष्टी आता सोप्या झाल्या आहेत। माझा नवरा गावी गेलेला माझ्या माहेरी पण, तर तेव्हा त्याला ही व्हिडिओ बनवायला सांगितली। त्याच गावी माझे बाबा लहानाचे मोठे झाले आणि मग जेमतेम शिक्षण झालं आणि मग कामाच्या शोधात इकडे तिकडे आणि त्यातच मग मुंबईत आले। मुंबईमध्ये 1 वर्ष काम केलं मिलमध्ये। नंतर मिल बंद पडली आणि बाबा पुन्हा एकदा गावी आले आणि पुन्हा एकदा कामाच्या शोधात इकडे तिकडे आणि अशातच बाबा दुसऱ्या एका गावी आले जिथे त्यांना काम भेटलं। तो गाव बऱ्यापैकी डेव्हलप होता, जिथे 2 मिनिटावर बस स्टॉप होता, 2 मिनिटावर स्नॅक्सचे शॉप आणि 5 मिनिटावर शाळा, 5 मिनिटावर किराणा दुकान आणि मेन मार्केटला जायचं असेल तर 20 मिनिटं लागायची। कॉलेजमध्ये जायचं असेल तर 20 मिनिटं। म्हणजे बऱ्यापैकी डेव्हलप असा जो गाव होता तिथे राहायला आले। मग बाबांचं लग्न झालं आणि लग्नानंतर 3 मुलं झाली आणि त्यातला माझा दुसरा नंबर। मी 5 वर्षाची असताना बाबांच्या गावच्या घराचं काम निघालं, नवीन घर बांधायचं होतं। त्यामुळे शिक्षणासाठी भावाला मामाजवळ ठेवलं आणि मी, माझी बहीण आणि आई आम्ही तिघे बाबांच्या घरी आलो। जवळजवळ 1.5 वर्ष घराचं काम चालू होतं आणि जवळजवळ 1.5 वर्षानंतर घर रेडी झालं आणि त्यानंतर आम्ही तिथे शाळेत जायला लागलो। तर तिथे शाळेत जाताना भरपूर प्रॉब्लेम यायला लागले, खास करून पावसामध्ये, कारण शाळा भरपूर लांब होते आणि तिथे जाण्या येण्याची अजून कुठचीही सोय नव्हती, चालत जावं लागायचं। त्यामुळे आम्हाला शिक्षणासाठी आमच्या रिलेटिव्हकडे आम्हाला पाठवण्यात आलं। जवळजवळ 1.5 वर्ष आम्ही तिथे राहिलो। 1.5 वर्षानंतर जिथे बाबा कामाला होते तिथेच आम्ही राहायला आलो आणि जवळजवळ तेव्हा मी 10 वर्षाची असेल आणि तेव्हापासून पूर्ण कॉलेज होईपर्यंत आम्ही त्याच गावी राहिलो। फक्त घरं भरपूर चेंज केली आणि खूप मजा यायची लहान असताना घरं चेंज करताना। एक नवीन घर शोधायचं, आई बाबा शोधायचे आणि मग फर्स्ट टाइम त्या घरी गेल्यावर त्या घरी रूम किती आहेत, जसं आपण एक स्कूल बॅग घेताना त्या बॅगमध्ये किती पॉकेट आहेत हे बघून आपण ती बॅग घेतो, तसंच खूप मजा यायची घरातली रूम बघताना। आणि मग सर्व मिळून रूमची साफसफाई करायचो आणि त्यानंतर जमेल तेवढं सामान आई आम्हाला पिशव्यांमध्ये भरून द्यायची आणि आम्ही ते सामान आणून नवीन रूममध्ये ठेवायचो। आणि हे काम करताना आम्हाला खूप मजा यायची आणि जेवढं मोठं सामान आहे ते बाबा शेवटी घेऊन यायचे। आणि असं करत करत पूर्ण कॉलेज कंप्लीट केलं। कॉलेज झालं आणि नंतर आम्ही बाबांच्या गावी आलो। तोपर्यंत बराच टाइम गेलेला, घर थोडंसं जुनं झालेलं। त्या घराचं रिनोव्हेशनचं काम सुरू केलं आणि जवळजवळ 3-4 महिने लागले तोपर्यंत आमचं कॉलेजचं सर्टिफिकेट आलं आणि ते सर्टिफिकेट घेतलं आणि मग आमची तयारी सुरू झाली कामासाठी गुजरातला यायची। कारण भाऊ आधीच गुजरातला सेटल झालेला, स्वतःचा रूम घेतलेला आणि मित्रांसोबत राहायचा, स्वतःचा रूम रेंटवर दिलेला। त्याचं जास्त काम गुजरातला आणि ऑफिस मुंबईला होतं, त्यामुळे आठवड्यातून 1-2 दिवस त्याला मुंबईला जावं लागायचं आणि आम्ही येणार होतो म्हणून त्याने विरारला 1 BHK रेंटवर रूम घेतला आणि फायनली आम्ही विरारला आलो राहायला। 1 वर्ष आम्ही तिथे राहिलो। 1 वर्षानंतर भावाचा रूम खाली झाला आणि त्यानंतर आमचं पण ॲग्रीमेंट संपलेलं विरारचं, त्यामुळे आम्ही पण गुजरातला शिफ्ट झालो आणि मग तिथेच राहायला लागलो आणि असं वाटलं आता आमची भटकंती संपली। तर अशी होती माझी लग्नाच्या आधीची लाईफ किंवा रेंटल रूमची स्टोरी। तर त्यानंतर लग्न झालं आणि त्यानंतर लग्नानंतरची लाईफ सुरू झाली।
लग्नाआधी माझा नवरा मित्रांसोबत राहायचा कांजूरमार्गला, कारण तिथेच त्याचं ऑफिस होतं. लग्न होणार आणि मी येणार म्हणून त्याने रेंटवर एक रूम घेतला त्याच्या हिशोबाने, आणि थोडीफार भांडे घेतली, गॅस सिलेंडर वगैरे ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्या त्याने घेतल्या. नंतर पहिल्यांदा मी त्या रूमवर आले आणि मला पुढच्या 2 दिवसात असं झालं की नाही, मी इथे नाही राहू शकत, इथून कुठेतरी लांब पळून जाईल. कांजूरमार्गला चाळ सिस्टमच जास्त होती. आता बऱ्याच बिल्डिंग वगैरे होत आहेत तिकडे, तर त्यात पण रूम एकदम छोटे छोटे, एक 10 बाय 15चा किंवा 14चा रूम असेल, आणि तो पण एकदम जुन्या पद्धतीचा. किचन सेपरेट होतं, पण त्यामध्ये बेसिन नव्हता. ओट्याच्याच बाजूला एक छोटासा बाथरूम, जवळजवळ 3 बाय 3चा असेल. त्याला पूर्ण भिंत पण नव्हती, त्यामुळे ड्रॉअरचा प्रश्नच नव्हता. हाफ छोटासा बाथरूम असतो तसा. आणि किचनमध्ये मग जेवण बनवायचं असेल किंवा हात धुवायचे असतील तर सारखं त्या बाथरूममध्ये जावं लागायचं. भांडी धुवायची असतील तर त्याच बाथरूममध्ये, कपडे धुवायचे असतील तर त्या बाथरूममध्ये, आंघोळ पण त्याच बाथरूममध्ये करावी लागायची. आणि एकदम छोटा बाथरूम असल्यामुळे माझा बराच गोंधळ उडायचा. आणि या रूममुळेच मला असं वाटायचं की मी या रूममध्ये नाही राहू शकत. सतत पुढचे 7-8 दिवस माझ्या डोक्यात हेच विचार चालू होते की मी इथे नाही राहू शकत, मी इथून कुठेतरी लांब पळून जाईल. आता मला खूप हसायला येतंय. आणि मग स्वतःला समजवायचे की जाऊन जाणार कुठे, एक तर गेली तर माहेरी, आणि माहेरी जरी गेली तरी परत कधी ना कधी यावंच लागेल. किंवा दुसरा ऑप्शन होता एक तर रूम चेंज करायचा. जर रूम चेंज केला तर बऱ्याच गोष्टी होत्या, जसं की डिपॉझिट वगैरे भेटणार नव्हतं, किंवा अजूनही बऱ्याच गोष्टी असतात तर त्या वेस्टेज होतील. असे बरेच विचार करून मग स्वतःला समजवायचे. आणि पुढचे 7-8 दिवस माझे ह्याच विचारांमध्ये गेले. आणि त्यानंतर मी एक जॉब जॉईन केला, आणि मग सगळ्या या गोष्टी माझ्या डोक्यातून निघून गेल्या. आणि कसं तरी 1 वर्ष त्या रूममध्ये काढलं. आणि नेक्स्ट टाइम आम्ही थोडा चांगला रूम बघून घेतला, एक सेपरेट बाथरूम आणि किचनमध्ये बेसिन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघून घेतल्या. आणि पावसात काही प्रॉब्लेम नको म्हणून वरचा रूम रेंटवर घेतला. पण जशी दिवाळी सुरू झाली तेव्हा मुंबईची गरमी काय असते हे त्या रूमवर चांगल्या पद्धतीने आम्हाला जाणवलं. कारण एरवी तर आम्ही कामावर असायचो, पण जेव्हा सुट्टीचा दिवस असायचा तेव्हा आम्ही घरीच असायचो. पूर्ण टाईल्स, जिथे आपण उभं राहतो बसतो ते टाईल्स गरम, भिंतींना हात लावला तर भिंत गरम, फॅन लावला की फॅनची हवा गरम, आणि किचनमधली सर्व भांडी गरम, सगळ्या गोष्टी म्हणजे गरम पूर्ण शिजून आल्यासारखं वाटायचं. आणि कधी एकदा दिवस संपतो आणि संध्याकाळ होते आणि कामाला लागते असं वाटायचं. शिफ्टिंगमुळे जास्त सामान नकोसं वाटायचं, पण त्या गरमीला कंटाळून शेवटी कूलर घेतला. आणि मग असं वाटायला लागलं की एकतरी स्वतःचं घर असं पाहिजे, जिथे आपण आपल्याला पाहिजे त्या वस्तू घेऊ शकतो, किंवा ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आपण घेऊ शकतो, आणि सारखं आपल्याला शिफ्टिंग करावं लागू नये. आणि त्यामुळे आम्ही रूमचा विचार करायला लागलो. आणि मग आमचा प्रवास सुरू झाला रूम शोधायचा. सुरुवातीला आम्ही सेंट्रलला रूम बघत होतो, कल्याण डोंबिवली साईडला. पण जे रूम स्टेशनपासून जवळ असायचे ते आमच्या बजेटच्या बाहेर असायचे, आणि जे बजेटमध्ये असायचे ते स्टेशनपासून बऱ्यापैकी लांब असायचे. त्यामुळे मग तिकडे रूम घ्यायचं कॅन्सल केलं, आणि मग वेस्टर्न लाईनला रूम शोधायला लागलो. मुंबईपासून बऱ्यापैकी लांब पण लोकलने ट्रॅव्हल करू शकतो, आणि स्टेशनपासून बऱ्यापैकी जवळ अशा ठिकाणी आम्ही रूम बुक केला. जवळजवळ कोरोनाच्या आधी 1.5 वर्ष. आणि फर्स्ट लॉकडाऊनमध्ये पोझिशन भेटलं, आणि जसं लॉकडाऊन संपलं तसं या रूमवर यायचा विचार करत होतो. आणि नंतर समजलं की सेकंड लॉकडाऊन लागणार आहे, मग पुन्हा आम्ही तिथेच राहिलो. आणि नंतर सेकंड लॉकडाऊन पण संपलं, आणि या रूमवर यायचा आम्ही विचार करत होतो. पूजा वगैरे केली, आणि परत काही कारणाने आमचं यायचं इकडे कॅन्सल झालं, आणि आता आम्ही या रूमवर शिफ्टिंग केली. आणि फायनली आम्ही आता स्वतःच्या घरी राहायला आलोय. सतत एक नवीन रूम शोधणं, नवीन रूम शोधतानाचं टेन्शन, आणि त्यानंतरची जी प्रोसेस असते ती, नंतर सामान पॅक करणं, नवीन रूमची साफसफाई करणं, नंतर सामान शिफ्टिंग करणं, सामान लावणं, बऱ्याच सामानाचं शिफ्टिंगमुळे नुकसान व्हायचं आणि वस्तू खराब व्हायच्या, आणि अशा बऱ्याच गोष्टी, यामुळे दगदग व्हायची, टेन्शन, आणि अशा बऱ्याच गोष्टींतून आता माझी सुटका झाली आहे. फायनली जी काही माझी भटकंती होती आतापर्यंतची ती आता संपलेली आहे, आणि एकदम अगदी रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय. आणि एकदम जो प्रेशर असतो डोक्यावर तो कुठेतरी साईडला झाला किंवा कमी झालं असं वाटतंय. आणि जे सतत एक टेन्शन असायचं ते कुठेतरी लांब गेल्यासारखं वाटतंय. कारण शिक्षणामुळे आणि कामामुळे आपण आपल्या घरापासून लांब जातो कुठेतरी, आणि सारखं शिफ्टिंग करावं लागतं. कुठचंही आता टेन्शन नाही, काही नाही, सारखं शिफ्टिंग करावं लागणार नाही. तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.